नमस्कार, मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. चाकण-मांजरी हा रस्ता खड्डेमय झाल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत. 10 किलोमीटर अंतर पार करायला 1 तास वेळ लागतोय. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनावर आरोप केलेत. रस्त्याला साईड पट्टी देखील लावणं गरजेचं आहे. रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले, त्यामुळे अपघात वाढत चाललेत. शिरोली-वांद्रा रस्त्याचं देखील तेच हाल आहेत. आमदार बाबाजी काळे यांच्या प्रयत्नांनी शिरोली-वांद्रा रस्त्याची डागडुजी करण्यात आली, परंतु खडी डांबर न वापरता फक्त रस्त्याच्या बाजूला पडलेली माती मुरुम आणून खड्डे बुजवण्यात आले. परंतु बुजवलेले रस्ते पुन्हा 8 दिवसात उखाडले गेले. आडगाव ते सातकरवाडी अर्धा रस्ता अर्धवट सोडून कॉन्ट्रॅक्टर केलाय. PUW देखील उडवाउडवीची उत्तरं देतात. पश्चिम भागातील रस्ते एवढे खराब झालेत की मोटरसायकलवर प्रवास करायचा म्हणजे अपघात होणार की काय अशी भीती सतत मनात असते. लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीत व्यस्त आहेत की काय आणि जनतेला हवंय काय नको काय याचा विचार लोकप्रतिनिधी करत नाही, असा आरोप तोरणे गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक मेठल यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे. नमस्कार, मी अशोक मेठल, तोरणे गावचा रहिवासी. ते मागील आठवड्याभरात हे काम झालेलं आहे, खड्डे भरलेले. हे आठवड्यामध्ये परत काही अशी दुरावस्था झालेली आहे आमच्या रस्त्याची. त्यावरती कोणी काही ऑब्जेक्शन घेत नाही, कोणाचं या कामाकडे लक्ष नाही, काही नाही. आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर